जलगांव के चोपड़ा तहसील में राशन धारकों के लिए 28 फरवरी तक ई-केवाईसी अनिवार्य कर दी गई है। तहसीलदार भाऊ साहब थोरात ने अपील की है कि जो नागरिक अभी तक ई-केवाईसी नहीं करवा पाए वे जल्द ही नजदीकी राशन दुकान पर जाकर इसे पूरा करें, अन्यथा वे सरकारी योजनाओं के लाभ से वंचित हो सकते हैं। चोपड़ा तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक जसे अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना यामधील जे लाभार्थी आहेत, व्यक्ती आहेत, यांनी आपले स्वतःची ई-केवायसी संबंधित रेशन दुकानामध्ये जाऊन करावायचं आहे। चोपडा तालुक्यात एकूण 2,18,805 व्यक्तींना आपण पुरवठा विभागाच्या योजनेचा लाभ देतो। त्यापैकी आज अखेर केवळ 1,29,727 ह्या व्यक्तींनीच रेशन दुकानात जाऊन आपली ई-केवायसी करून घेतलेली आहे। बरेच व्यक्ती या स्थलांतरित आहेत, नोकरी, व्यवसाय, व्यापारानिमित्त बाहेरगावी आहेत किंवा काही ठिकाणी शिधापत्रिकेदारांसाठी जे मुली आहेत त्यांचं विवाह ते बाहेरगावी गेले आहेत, ते वगळून इतर जे उर्वरित लाभार्थी आहेत त्यांनी आपल्या नजीकच्या केंद्रामध्ये जाऊन आपण स्वतः ई-केवायसी करून घ्यावी। 19,078 इतक्या मोठ्या संख्येनं ई-केवायसी बाकी असलेल्या व्यक्तींची संख्या आहे आणि 28 फेब्रुवारी 2025 ही ई-केवायसी करण्याची अंतिम दिनांक आहे। भविष्यामध्ये आपण ई-केवायसी न केल्यास आपल्याला अन्नधान्य पुरवठा किंवा अन्नाचा शिधा अशा काही वस्तू शासनाकडून वितरित होतील, त्यावेळी ते आपल्याला मिळणार नाही, आपल्याला शासनाच्या योजनापासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे आपण तातडीने लवकरात लवकर आपल्या नजीकच्या स्वतः दुकानामध्ये जाऊन आपली ई-केवायसी घेऊन जावेत। सोबत फक्त आपण आधार कार्ड असावेत आणि रेशन कार्ड देखील आपले असावेत, जेणेकरून ई-केवायसी करणे सुलभ होईल। आपणास मी आवाहन करतो की आपण आमच्या आव्हानाला साथ द्यावी।